श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ संदेश आपले सहर्ष स्वागत करते. आपण जेव्हा सर्वप्रथम कालच्या व्हिडिओंना कमेंट्स केले आहे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. स्वामी त्यांना सद्बुद्धी देव. स्वामी त्यांच्या मनात सतत विराजमान राहो आणि त्यांच्या कार्यात प्रत्येक ठिकाणी त्यांना सहाय्य करो. त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. देव म्हणतात, स्वामी म्हणतात, बाळा, तुला जर हा संदेश भेटला आहे, तू एकाग्र मनाने हे ऐकत आहेस, तर तुझ्यासाठी आशीर्वाद रूपी संदेश आला आहे. तू ज्या क्षणाला याला स्पर्श केला आहे तेव्हा मला स्पर्श केला आहे. माझा आशीर्वाद तुला मिळाला आहे. माझ्या पावलांकडे तुझे लक्ष आहे. मला ते माहीत आहे. बाळा, माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे. चिंता करू नकोस. क्लेश हरण करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तू ऐकत असशील तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी काही भेटवस्तू येतील आणि तुम्ही आनंदी व्हाल. परिवर्तन घडत आहे जे तुझ्यासाठी शुभ आहे. अत्याधिक शुभ परिवर्तनाने भरलेले हे 48 तास आहेत. कोणी तुला कितीही नकारात्मकतेने भरवत, पण माझे आशीर्वाद हे तुला सुखाने आनंदाने सुखावतील. हा संपूर्ण संदेश तुझ्यावर कृपा दृष्टीसाठी आला आहे. तेव्हा हा संदेश संपूर्ण ऐकून घे, कारण देवाची कृपा तू प्राप्त करत आहेस. प्रत्येक क्षणाला तुझी ऊर्जा वाढेल आणि तुझ्या मनात पवित्र विचार येऊ लागतील. जेव्हा जेव्हा समजून जा की तुमच्या मनात ते पवित्र विचार येत आहेत, तर तुम्ही सुख, समृद्धीने आणि आनंदाने परिपूर्ण केल्या जात आहात. देव म्हणतात, स्वामी सांगतात, मला माहीत आहे की तुमची वेळ कठीण आहे. कधी कधी तुम्ही हरल्यासारखे वागत आहात. दिसत आहात तुम्ही खूप काही कष्टाने दिवस पुढे काढत आहात. पण शांत राहा. एकाग्र चित्ताने हा संदेश ऐकत राहा, कारण मला तुमच्यासाठी चमत्कार पाठवायचा आहे. तुमच्या आयुष्यात ते नवीन वळण द्यायचे आहे. तुम्ही जर त्या नवीन वळणावर चालण्यासाठी तयार केल्या जात आहात, तर तुम्ही तयार आहात? तुम्ही त्या तयारीसाठी तयार आहात असाल तर होय म्हणा. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. जर तुम्हाला ती मदत हवी असेल तर आत्ताच होय देवा, मला तुमची मदत हवी आहे असे टाईप करा. मनातील खूप काही संकल्प पूर्णही करायचे आहेत. होय, त्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला शक्तियुक्त आशीर्वाद प्रदान करतो. तुमच्यासाठी अशा नवनवीन भेटवस्तू येतील. तुम्ही फक्त मार्गात थांबू नका, पुढे चालत राहा, कारण पुढे जाऊन तुमच्या आयुष्यात अद्भुत चमत्कार, दैवी चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात. तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे. कधी कधी नात्यांच्या वेदनेमुळे, नात्यांच्या टोमण्यांमुळे आणि नात्यांच्या काही संघर्षामुळे तुम्ही त्रासले आहात. ते देखील मला कळत आहे. त्यातून बाहेर पडण्याचे काही मार्ग मी तुला सुचवणार आहे. अगदी कधी कधी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. स्वतःकडे लक्ष पुरवा आणि मग पुढे जा. स्वतःवर आणि स्वतःच्या कार्यांना ते नियमाचे स्थान द्या, कारण त्यातूनच तुम्ही पुढे जाणार आहात. कोण तुमची निंदा करतं किंवा कोण तुम्हाला दुखावण्यासाठी निरंतर प्रयत्न करतो, त्या दिशेने जाऊ नका, कारण माझी मदत तुम्हाला तिथेही मिळेल जिथे तुम्हाला अंधार दिसत आहे, तुम्हाला मार्ग दिसत नाही आहे. त्यावेळेस मी तुम्हाला लख्ख प्रकाश देऊन तो मार्गही दाखवेल आणि मग तुम्ही पुढे जाल. माझे मार्गदर्शन निरंतर तुम्हाला असते आणि ते तुम्ही स्वीकार करावे. कधी ते संदेशाच्या माध्यमातून, तर कधी तुमच्या मोठ्यांच्या आशीर्वादातून तुम्हाला प्राप्त होते.
ते संयमाने स्वीकार करा, कारण आनंदी आनंद तुमच्या पुढ्यात येणार आहे. तुम्ही जेव्हा महालक्ष्मीला आशीर्वाद मागता तेव्हा दैवी कृपा घडते. भगवान विष्णूची कृपा तुमच्यावर होऊ लागते. जिथे जिथे महालक्ष्मीचे, भगवान विष्णूंचे स्मरण नित्य होते, तिथे तिथे माता लक्ष्मी आपल्या आशीर्वादाने सर्व भक्तांना परिपूर्ण करते. त्यांच्यासाठी आर्थिक चमत्कार घडवून आणते. काही भेट वस्तू येऊ लागतात. तुमच्या मनातील चांगले विचार पूर्ण होऊ लागतात. त्याचप्रमाणे भगवंताचे नित्य स्मरण हे तुमच्यासाठी अत्यंत पवित्र ऊर्जा देणारे आहे. तेव्हा देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण करत राहा, कारण ती पवित्र ऊर्जा, ती दैवी ऊर्जा तुमच्यासाठी खूप काही देणारी आहे. बाळा, कधी कधी तू आतील विचारांनी तुटून जातोस. कधी तुझ्या डोळ्यातून ते पाणावलेले डोळे मी पाहत असतो. म्हणूनच आज तुझ्यापर्यंत हा दैवी संदेश मी पाठवला आहे. याकडे दुर्लक्ष न करता संपूर्ण ऐकून घे. माझी ऊर्जा सतत तुमच्या आजूबाजूला असते. जेव्हा तुम्ही नामस्मरण करता, माझे नाम स्मरता, भगवंताचे नामस्मरण करता, तेव्हा तेव्हा भगवंताचा आशीर्वाद तुमच्यासाठी असतो आणि दैवी ऊर्जा तुमच्या आजूबाजूला भ्रमण करू लागते आणि तुमच्या मनातील नकारात्मक विचार संपून जातात. मला तुझी मदत करायची आहे. तुला ती हवी आहे का? जर हवी असेल तर आताच होय, देवा मला तुमची मदत हवी आहे असे टाईप करायला विसरू नको. बाळा, जेव्हा देवाची मदत तू स्वीकार करशील तेव्हा तुझ्या जीवनातील छोटे मोठे अडथळे आणि काही अशा जागा स्वच्छ होतील ज्या नकारात्मकतेने घेतलेल्या आहेत, वेढलेल्या आहेत. मला तुझी मदत करायची आहे, कारण तू माझा सच्चा भक्त आहेस. तू शांततेने आपले जीवन व्यतीत करत आहेस. तू कुठेही अहंकारी नाहीस आणि तू कुणावर खूप काही रागावत देखील नाहीस. मला माहीत आहे की तू शांततेने तुझे जीवन व्यतीत करू इच्छितोस. काही असे दोष आहेत जे तुमच्या मागे आहेत. काही लोक तुमच्याबद्दल काही चर्चा करत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करा, कारण त्या सर्व काही चर्चा आता लवकरच संपतील आणि त्या जागी तुमच्या गोड गुणव्यांना ते गाईल. का बरं? की कारण तुम्ही चांगले आहात, तुम्ही योग्य आहात, तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात. ते सर्व काही आज मी तुला का सांगत आहे, याचे काही परिणाम तुम्हाला काही काळातच पाहायला मिळणार आहेत. कारण तुम्ही ते चांगले कर्म केले आहे. त्यासाठी तुम्ही स्वतःहून स्वतःची निवड केली आहे आणि म्हणूनच देवांनी तुमची निवड केली आहे. जे कोणी शुद्ध बुद्धीने, पवित्र विचारांनी देवाला स्मरून चांगले कर्म करतात, त्यांच्या पाठीशी सदैव भगवंत उभा असतो. त्याचप्रमाणे तुलाही अनुभव येणार आहेत. तुझ्या बुद्धीत चांगले ते प्रेरणासाठी देवाने ती प्रेरणा तुझ्या मनापर्यंत आणली आहे आणि तुझ्याकडून ते चांगले कर्म घडवून घेतले आहे. बाळा, आता काहीही निरर्थक होणार नाही. तुझ्या प्रत्येक कार्यात तू यशस्वी होशील, पुढे जाशील, कारण देव तुला आनंदाने भरतात, तुला चमत्काराने भरतात आणि तुझ्यासाठी ते सर्व काही घडवून आणतात जे तुला आशीर्वादाने भरते, चमत्काराने भरते. तुम्ही चमत्कार कशाला म्हणता? जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यात अडकलेले असता, जिथून तुम्हाला मार्ग सापडत नाही, दिशाहीन तुम्ही फिरत असता, त्या क्षणाला तुमच्यासाठी दैवी आशीर्वाद येतो. तुमचे कार्य पूर्ण होतात आणि तुम्हाला यश प्राप्त होते. तेव्हा त्या क्षणाला तुम्ही देवाचा चमत्कार मानता. होय ना? तसेच काही आता घडणार आहे. तुझी अडलेली प्रत्येक कार्य मार्गी लागणार आहेत. तुझ्यासाठी दैवी चमत्कार घडणार आहे. अपेक्षा सोडू नकोस, मागे हटू नकोस आणि कार्य करायला चुकू नकोस. कार्य करत पुढे चालत राहा. सर्व काही दैवी योजना आहे आणि ते तुला मिळणार आहे, ज्यासाठी तुला देव तयार करत आहे. काही भेटवस्तू तुम्हाला दिल्या जातील, त्या योग्य वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, कारण अन्य कुणाचेही त्यावर नाव नसेल, कारण फक्त तुझेच त्यावर नाव असेल. जे कोणी कर्म करतात त्यात चांगले कर्म केलेले
देव कधीही विसरत नाही. त्यामुळे तुमची निवड झाली आहे. आता तुम्ही निश्चिंत असावे आणि आपले आशीर्वाद प्राप्त करावे. कधी कधी जेव्हा तुम्हाला दुःख वाटायला आले होते, तुमचा तो आक्रोश, ते रुदन मी ऐकले आहे. आता मात्र तुमच्यासाठी वेळ परिवर्तित केली आहे. देवाने तुमच्यासाठी आशीर्वाद आणि चमत्काराने भरणारे काही दैवी चमत्कार पाठवले आहेत. तुमची ऊर्जा तेव्हाच वाढू लागते जेव्हा तुम्ही देवाकडे अधिक वळता, देवाचे नामस्मरण करू लागता. तेव्हा तुमच्यात पवित्र ऊर्जेचा संचार होतो आणि त्यामुळे तुमच्या मनात येणारी प्रत्येक कल्पना ही दैवी असते, चमत्काराने भरलेली असते आणि ऊर्जावान असते. त्याचमुळे तुम्ही आता देवाचे प्रिय बाळ आहात. तुमची निवड स्वतः देवाने केली आहे. तुमच्यासाठी पडद्या आड माझे कार्य सुरू आहे. बाळा, निश्चिंत राहा, पुढे चालत राहा, कारण तुझ्या मार्गात खूप काही मिळणार आहे, ज्याची कधी अपेक्षा देखील ठेवली नाहीस. असेही घडणार आहे, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे. मनातील चांगले विचार जिवंत ठेवा आणि नकारात्मक विचारांना ते कधीच बाहेर काढा, कारण त्या नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्या अनंत ठिकाणी प्रवेश करू देऊ देत नाही. कारण त्या ऊर्जेमुळे नकारात्मकता येते. मनातले विचार, वाईट विचार येऊ लागतात. ती तुम्हाला पुढे जाऊ देत नाही, कारण ती नकारात्मकता आहे. जर तुम्ही सकारात्मक होऊन पुढे जाल तर सर्व काही चांगलंच होईल, सर्व काही शुभच घडू लागेल. म्हणून शुभतेला धरा, शुभतेकडे वळा, सकारात्मकतेकडे वळा. त्यासाठी तुम्हाला फक्त ईश्वराचे ध्यान करून तुमच्यासाठी कोणता मार्ग निवडायचा हे परमेश्वराला सांगायचे आहे. परमेश्वर नक्कीच तुम्हाला ती दिशा दाखवतो आणि मग तुम्ही त्यावर चाललात की सहजतेने तुमचे ध्येय तुम्हाला प्राप्त होऊ लागते. अनेक अडचणीतूनही तुमच्यासाठी मार्ग दाखवला जातो आणि तो तुम्ही स्वीकार केल्यास तुमच्यापासून कोणीही आनंद हिरावू शकत नाही. त्याचप्रमाणे घडणार आहे. जर तुमची आनंदासाठी निवड झाली आहे तर तुम्ही ते भाग्यवान बाळ आहात, कारण देव तुम्हाला निवडून त्या आनंदाच्या मार्गावर घेऊन जातो. नामस्मरण करा, परमेश्वराचे चिंतन करा, कारण तेच सर्वात आधी कामा येणार आहे. कुणीही तुमच्यासाठी कामाला येवो अथवा न येवो, पण दैवी कृपा झाल्यावर तुमचे कुठलेही कार्य अर्धवट उरणार नाही, राहणार नाही. देव तुम्हाला निश्चिंत मनाने मदत करत आहे, तेव्हा ती स्वीकार करा आणि स्वतःच्या मनाला निश्चिंत करा, कारण देव कृपाळू दृष्टीने तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करत आहात तर स्वतःला भाग्यशाली माना, कारण हा दैवी कृपेचा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. तुम्ही जर निवडक बाळांपैकी एक आहात तर तुम्हालाच हा संदेश मिळेल आणि त्यासोबत काही काळातच येणाऱ्या भेटवस्तूंवर तुमचे नाव कोरलेले असेल, कारण ते तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हालाच मिळणार आहे. त्यावर कुणीही दावा करू शकणार नाही किंवा ते तुमच्याकडून काढून घेऊ शकणार नाही. जे तुमचे आहे ते तुमच्यासाठी राहणार आहे. तेव्हा शांत राहा, आनंदी व्हा. मला देवाची मदत हवी आहे असे टाईप करा. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका. देव तिथेच येतो जिथे जिथे त्याचे भक्त त्याची वाट पाहतात, त्याचे नामस्मरण करतात. अन्यथा देव तिथे जात नाही जिथे देवांच्यासाठी अपमानकारक बोलल्या जाते. देवांसाठी काही अशा चुकीच्या गोष्टी, सवयी असतात तिथे देव थांबत नाही. तेव्हा तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकला आहे. तुम्ही एक पवित्र आत्मा आहात, म्हणूनच देवाने तुमची निवड केली आहे. आज जे कुणी हा संदेश ऐकत आहे त्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम होतील. त्यांना सकारात्मक काही कार्य करण्यास सुचतील, कारण दैवी आज्ञा असेल. म्हणूनच तुम्ही ते कार्य पूर्ण करू शकाल. तेव्हा देवाला प्रार्थना करा की मी विनंती करतो, हे देवा, माझ्याकडे चांगले कर्म पाठवा. चांगले कर्म करण्यासाठी मला बुद्धी द्या, प्रेरणा द्या आणि मनाला समाधान द्या, कारण तुम्ही आता सर्वत्र उजेड, प्रकाश पाहणार आहात, कारण तो दैवी ऊर्जेने तुमच्याकडे येणार आहे. देवाची उपस्थिती या संदेशात तुम्हाला क्षणभरही जाणवली असेल
तर तुमचा हा संदेश ऐकणे पाहणे सार्थकी झाले आहे. दैवी कृपा निरंतर स्वामी कृपा तुमच्यावर राहू. तुमच्या प्रत्येक इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत. तुम्हाला शुद्ध अंतकरण देव. पवित्र संदेश ऐकण्यासाठी निरंतर उत्सुक ठेवूत आणि तुमच्या कार्यात तुम्हाला सतत आनंद देवोत. तुमची प्रगती हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.